राहुलजी, हा. याचं रेकॉर्डिंग सेशन चालू झाल्यावरती करा तुम्ही. प्रार्थना झाल्यावर आत्तापासून नको हो हो चालेल. प्लीज. रचनेवरती हे जे 10वं पुष्प आज जोडलं जात आहे. या 10व्या पुष्पामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज काही कारणांमुळं आपला रविवारचा वर्ग शनिवारी होतोय. त्याची विस्तृत माहिती सौरभजी आपल्याला देतीलच. आपल्याला स्थिर आणि सुखदायक अशा असलेल्या आसनात बसा. पाठीचा कणा ताठ. आपण डोळे अलगद मिटा. आपण प्रार्थना करूया. ओम. 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र करी करी जागृत करी उद्युत करी निर्भय करी मंगल करी निर्भय करी मंगल करी हृदय भास्करा हृदय भास्करा अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी है परात्परा. करी निरलस निसंशय करी निरलस निसंशय करी रे करी शुद्धाशय करी रे करी शुद्धाशय करी हे मन निर्विषय करी हे मन निर्विषय जीवितेश्वरा जीवितेश्वरा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी है परात्परा. तुका सारिक है पूर्ण वैराग्य जासे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार मासा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सुप्रभात. आज आपण 5वा श्लोक सौरभ दादाने
5व्या श्लोकातल्या 2 ओळींवरती मागच्या स्वाध्यायामध्ये जे ते बोलले होते त्याचा अर्थ त्यांनी सांगितला होता. तर आपण त्याची उजळणी करून घेऊ आणि त्यानंतर सौरभ दादा पुढे तोच श्लोक कंटिन्यू करतील. मना पाप संकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. जय जय रघुवीर समर्थ. आपण स्वतःशी कसे वागतो आहोत हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे जर आपण स्वतःवर प्रेम केलं, स्वतःची काळजी घेतली, तरच आपण इतरांवर प्रेम करू शकतो, इतरांची काळजी घेऊ शकतो. म्हणजे स्वतःच्या आवडी-निवडी असो किंवा स्वतःच्या भावना जर आपण जपल्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही केलं, तरच आपण इतरांच्या आवडी-निवडी किंवा इतरांच्या भावनाही जपू शकतो. मग हे कसं जमेल? तर विचारांना योग्य दिशा दिली, सारासार विचार जे आपण मागच्या स्वाध्यायात पाहिलं होतं, विवेकबुद्धीने केलेला सारासार विचार. ह्यामुळे आपण स्वतःशी आणि इतरांशी चांगली वर्तणूक कशी करावी किंवा त्याची सवय कशी लावावी ह्याचा आपण अभ्यास करू शकतो. आणि ह्यालाच आपण नैतिक वर्तन असं म्हटलं होतं. स्वतःशी आपली वर्तणूक कशी आहे आणि इतरांशी वर्तणूक कशी आहे. तर ह्या नीतीमुळे आपल्याला स्वकडे जाण्याचा प्रवास सुरू करता येतो असं म्हणू शकतो आपण. म्हणजेच माझा स्वधर्म काय आहे हे ओळखण्याची मदत ह्यातून नीती मार्गातून होते. स्वतःचं बेस्ट व्हर्जन शोधण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि म्हणून 4थ्या श्लोकात असं आहे, समर्थ रामदास म्हणत आहेत की सारासार विचार, विवेकबुद्धीने केलेला सारासार विचार आणि नैतिक वर्तनाने दुष्ट वासना दूर ठेवता येऊ शकतात. मग आपण पाहिलं होतं की वासना ह्या पूर्वसंचित अनुभव, घटना यांच्या स्मृतीतून तयार होतात. मग पूर्वसंचित म्हणजे त्या मागच्या काही जन्मानुजन्मापासूनच्या असतील किंवा ह्या जन्मातल्याच ज्या आपण त्यात साठवत गेलेलो आहोत काही कृत्यांनी, त्याही असतात. मग आपण काही त्याची उदाहरणं पाहिली होती की वर्षानुवर्ष असं अनकॉन्शियसली आपण काही करत आलेल्या कृती आणि त्यांचे होणारे परिणाम, ज्याचं उदाहरण एक घेतलं होतं की समजा दात घासणं. तर दात घासणं या कामाची इतकी सवय झाली आहे आपल्याला की ती आपल्याकडून सबकॉन्शियसलीच घडत असते. म्हणजे स्टॉप झाली आहे का? ओके, हां, ठीक आहे. मी कंटिन्यू करते. तर मग जर आपण आता इथे कुठली वासना दिसतीये, तर एक काम घडतंय हातातून म्हणजे आपल्याकडून, पण ते मन लावून नाही केलं जाते, म्हणून ते लक्षात नाही राहते कसं केलं किंवा केलं का. मग जर एखादी गोष्ट मन लावून केली नाही, करायची म्हणून केली, तर काय होऊ शकतं? तर ती पूर्णपणे व्यवस्थित होणार नाही. जसं दात जर व्यवस्थित घासले नाही, तर त्याच्यामुळे नंतर काही त्याचे परिणाम होऊ शकतात की काहीतरी ट्रीटमेंट करावी लागेल त्यावरती किंवा लवकर दाताच्या समस्या होऊ शकतात. असंच अजून काय उदाहरण असू शकतं, तर मला वाटतं की तुलना करणं. म्हणजे लहानपणापासूनच आपल्यावरती हे थोडंसं कंडिशनिंग झालेलं असतं की लहान बाळ असतानाच की बघ ते बाळ कसं करतंय, ते बाळ कसं गाणं म्हणून दाखवतंय, तू पण म्हणून दाखव. इथून ती तुलनेची जी सवय आहे ती आपल्याला लागते. आणि मग शाळेतही विद्यार्थी, आपले जे वर्गात मुलं आहेत त्यांच्याशी तुलना होते. मग त्यानंतर आपण जेव्हा नोकरी करायला लागतो तेव्हा आपल्या कलिग सोबत ती तुलना करत राहतो किंवा नंतर आपले
नातेवाईक किंवा शेजारचे ह्यांच्याशी ती तुलना होत राहते. तर इथे आपल्याला आपलं काहीतरी चुकतंय असं लक्षात येत नाही. हे खूप साहजिक घडत राहतं. अनकॉन्शियसली हे घडत राहतं. मग इथे कुठली वासना दिसतीये तर असमाधानी असणं, की आपल्याकडे जे आहे त्याच्याशी असमाधानी असणं किंवा त्याचं प्रदर्शन करणं, की मला कसं जास्त मिळालं हे दाखवणं. तर अशा काहीतरी वासना वर्षानुवर्ष आपल्याकडून ज्या घडत आलेल्या कृती आहेत त्यातून आपल्यासोबत करत आहेत हे लक्षात येतं. त्यानंतर वासना या साचेबद्ध पद्धतीने जीवनाचा आनंद घ्यायला म्हणजे त्याच पद्धतीने आनंद घ्यायचा आहे ह्या म्हणजे इथे पण दिसते की इथे कुठली वासना दिसती आहे की मला साचेबद्ध पद्धतीने जीवनाचा आनंद घ्यायचा आहे बरं का. तर इथे निश्चितता हवी आहे. ही वासना आहे इथे की जे घडणार आहे म्हणजे जर समजा मी माझा दिवसभराचा एक प्लॅन केलाय की सकाळी 7:00ला मला ऑफिसला जायचंय, मग त्याच्या आधी मला 6:00ला उठायला लागेल, माझं आवरायला लागेल आणि निघायचंय. पण समजा त्याच्यामध्येच असं झालं की 6:30ला माझं बाळ उठलं आणि मग ते रडतंय म्हणून मग मी घेऊन बसले, त्याला शांत केलं, झोपवते. तर ह्याच्यामध्ये काय होतंय माझं की मला ती निश्चितता गेली आता की मी जे 1 तासामध्ये आवरून पटकन निघणार होते. तर मग त्याच्यानंतर येतो थोडासा मनस्ताप की अरे आता माझी ऑफिसची जाण्याची वेळ हुकते का? मला बस मिळेल का? मला माझी कॅब मिळेल का? तर ही झाली साचेबद्ध पद्धतीनेच मला हा जीवनाचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे आता सिच्युएशन बदलणार नाहीये. जरी मी म्हणजे घडलेली गोष्ट तर सेमच आहे. पण माझी जी त्याच्यावर प्रतिक्रिया असू शकते की ठीक आहे, पुढच्या वेळेस मी काय काळजी घेऊ शकेन किंवा आता माझ्याकडे दुसरा मार्ग काय आहे. हे जर मी शांततेने शोधलं तर अशी काही खूप मोठी अडचण होणार नाहीये किंवा खूप मोठी गोष्ट अशी संकट वगैरे कोसळलं नाहीये. पण जी रिॲक्शन येतेय त्याच्यामुळे पुढे पूर्ण दिवस खराब जातो. काहीतरी गोष्टी गडबडतात, होत नाहीत आणि त्या त्याच्यामध्ये ऍड होत जातात. तर हे झालं निश्चिततेचं एक निश्चितता या वासनेचं उदाहरण किंवा मग असुरक्षितता. म्हणजे असुरक्षितता म्हणजे काय इथे की समजा काहीतरी महत्वाचं काम मला करायचंय आणि आज खूपच ऊन आहे गडे, मग मी हे आज नाही करत किंवा पाऊस पडण्याची शक्यता दिसतीये म्हणून मग मी आज नाही करत हे. तर म्हणजे ते तिथे असं दिसून येतं की म्हणजे आयुष्य खूप सोपं असायला पाहिजे असं कुठेतरी वाटायला लागतं की म्हणजे कुठलं तरी काम महत्वाचं आहे पण आता मला थोडं असुरक्षित वाटतंय की ऊन खूप असेल का, पाऊस खूप असेल का आणि म्हणून मग मी ते काम टाळतीये करायचं. तर हे पण एक साचेबद्ध पद्धतीनेच मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे याचं उदाहरण असू शकतं. आता इथे सुरक्षितता जी आहे तर ही कुठून याची भावना येते बरं? म्हणजे आपल्याला असुरक्षित आहोत हे कशामुळे वाटतं? असुरक्षिततेची भीती ही कुठून आली आहे? ही वासना जी आहे ही खूप पूर्वीपासून म्हणजे अगदी हजारो वर्षांपासून ही वासना मनात आपल्या वास करत आली आहे. म्हणजे मानवी इतिहासात सुरुवातीला जगण्यासाठी खूप संघर्ष माणसाला करावा लागलाय. म्हणजे अगदी अन्न मिळवण्यासाठी असो किंवा स्वतःचा जीवाची बचाव करण्यासाठी की थंडीपासून असेल किंवा प्राण्यांपासून असेल की कोणी शिकार केली तर तेव्हा ती खूप भीती माणसाच्या मनामध्ये असायची आणि याच्यातनं खूप संघर्षही त्याला करावा लागलाय. मग जशी जशी उत्क्रांती होत गेली तसं माणसामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी बरेच शारीरिक मानसिक असे बदल होत गेले. मग मानसिक बदलामध्येच एक असा बदल नाही म्हणता येणार पण ही जी असुरक्षिततेची भीती आहे ही सुप्त मनात माणसाच्या कायम वास करत आली आहे. जेणेकरून असे जे काही संकट येतात तिथे ही भीतीच काम करते स्वतःचा बचाव करण्यासाठी. पण आता असं झालंय की असं शक्यता खूप कमी झाल्यात की काहीतरी म्हणजे आपल्याला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणजे अन्न मिळवणं असो किंवा प्राण्यांपासून बचाव असे काही आता संकट आपल्या समोर येत नाहीत. पण म्हणून आपण ही जी भीती आहे ही खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अशी वाटून त्याचं वेगवेगळ्या स्वरूपात अनुभव घेतो. म्हणजे याचं जर उदाहरण पाहायचं म्हणलं तर माझी इमेज, माझी जी प्रतिमा आहे इतरांच्या मनात ती मला टिकवून ठेवायची आहे. त्याची भीती असते मनात की मी जर असं केलं
तर मग माझी इमेज खराब होईल का? नको, नको. मी असं केलं नाही पाहिजे. किंवा आप्तेष्टांची, जवळच्यांची केलेली काळजी, की ह्यानी असं नाही केलं तर असं होईल किंवा तसं होईल का? मग याची तब्येतीची काळजी वाटतीये. तर ही काळजी म्हणजे पण हे एक भीतीचंच स्वरूप आहे. किंवा समाजातील मान-सन्मान टिकवण्याची भीती, की नाही, नाही, मला माझा मान-सन्मान टिकवण्यासाठी अमुक-अमुक गोष्ट केलीच पाहिजे. किंवा माझ्या म्हणजे त्याच्यातून होणारी प्रदर्शन करण्याची धडपड, की याच्याशी तुलना करून, त्याच्याशी तुलना करून काही केलेल्या गोष्टी, की हां, ह्याच्यातून मला आता ते सुख मिळतंय किंवा माझी जी असुरक्षिततेची भीती आहे, ती जरा कमी होतीये. मग ही जी म्हणजे आता ही जी भीती आहे मनामध्ये, ही तर आपली खूप वर्षानुवर्षापासून मनात कायम आहे. पण जिथे-जिथे आपल्याला लक्षात येईल, की खरंच ही भीती खूप मोठं संकट आणतीये का माझ्यावर? का खूप छोटीशी गोष्ट आहे ही, ज्याच्याशी मी टॅकल करू शकते कुठल्याही अ, म्हणजे वासनेच्या किंवा कुठल्या दोषाच्या आहारी न जाता. ह्याचा विचार केला गेला पाहिजे. जसं की उदाहरण घेऊया, की कधी जर समजा राग या भावनेमुळे मी स्वतःचा बचाव करू शकले असेल, तर आता राग व्यक्त करणं ही माझी सवय बनली आहे. म्हणजे जसं की समजा शाळेत असताना मला मॅडमनी सांगितलेला हा होमवर्क करून यायचा आहे. पण माझा होमवर्क झाला नाहीये, म्हणून मला आता भीती वाटतेय, की मला आता मॅडम रागवतील. मग आता मी कसंही करून शाळेत नाही जाणार. मग त्याच्यासाठी मी खोटं बोलेन घरी आईशी, की नाही मला शाळेत नाही जावं वाटत आहे किंवा अजून काहीतरी. आणि तरी समजा आईने नाही ऐकलं, तर मग मी रागवेन आईवर, की नाही मला नाही जायचंय आता शाळेत. आणि मग इथे कसंही करून मी माझ्या मनासारखं करून घेतलं, तर मनामध्ये, चित्तामध्ये कुठेतरी हे स्टोअर होतं, की मी चिडले तर आई माझं ऐकतीये. म्हणजे मग एखादी गोष्ट जी नीतिमूल्यांच्या विरोधात आहे, काहीतरी चुकीचं करतीये मी, खोटं बोलतीये किंवा काहीतरी लपवतीये, तर ह्या गोष्टी सुद्धा माझ्याकडून आपोआप घडतायत यातनं. तर इथे या रागाची सवय व्हायला लागते. म्हणजे आपोआपच प्रत्येक वेळेस जिथे मला माझा बचाव करायचा आहे असं वाटतं, तिथे मला राग येतो आणि त्या गोष्टी घडतात. मग इथे काय करायला पाहिजे जेव्हा असा राग येतोय? तर खरंच तिथे एवढं मोठं संकट आलंय का? का इथे माझं जिथे चुकतंय तिथे स्वतःलाच करेक्ट करायला पाहिजे. जसं की मान्य आहे की मी होमवर्क नाही केलाय, पण अ, मी जर समजा यावेळेस खोटं बोलले, तर मी बहुतेक मला ती सवय लागेल, पुढेही तसंच करत राहीन. पण जर मी ह्यावेळेसच स्वतःला समजवलं, की नाही ठीक आहे, मॅडम मला रागवतील, पण मी जर स्वतःहून मान्य केलं, तर मलाच पुढच्या वेळेस स्वतःहून करायची म्हणजे स्वतःहून मी अभ्यास करून जाईन. यावेळेस मी शिक्षा घेईन, पण मला ती वाईट सवय नाही लागणार खोटं बोलण्याची किंवा चिडण्याची. असं काहीतरी होऊ शकतं. तर तसंच कधी जर भीतीमुळे मन अस्थिर असेल, तर सर्फिंग केल्याने, मोबाईल स्क्रोल केल्याने मला विसर पडतो त्याचा आणि मग मला खूप शांत वाटायला लागतं. तर मग ही पण एक सवय होऊ शकते, की माझं मन आता अस्थिर आहे. कुठल्यातरी कारणाने मला भीती वाटतेय आणि हे ही ॲक्शन केल्याने मला बरं वाटतंय. तर ही पण एक वासना झाली, की काहीतरी मन माझं मी डायव्हर्ट करतेय चुकीच्या गोष्टींमध्ये, की ज्याची मला मग सवय लागू शकते. तसंच आपण एक काळजीचंही उदाहरण घेऊ शकतो, की असं होतं, की आपल्याला आपल्या मुलाची किंवा घरच्यांची काळजी वाटते आणि काळजीपोटी आपण मला काय हवंय हे सांगायचा प्रयत्न करत असतो. मग तिथेही आपण जर आपलं ऐकलं नाही तर रागवून, चिडून सांगायचा प्रयत्न करतो, की आता तरी ऐकतील. आणि असं होतं, की हां, मी रागवून बोलले, की ऐकतायत. म्हणजे मग तिथे पण मला माझ्या मनात कुठेतरी हे फीड होतंय, की मी चिडले, की माझं ऐकलं जातंय. तर इथे सुद्धा सेमच होते, की म्हणजे भीतीचे हे वेगळे-वेगळे प्रकार आहेत. पण ही जी भीती आहे, ही तेवढी मोठी नाहीये, जेवढी आपण इतिहासात पाहिलं, की त्यांना अगदीच मोठ्या संकटांकडे नेणारी होती. तर ह्या असुरक्षिततेच्या ज्या भीती आहेत, त्याच्याकडे आपण म्हणजे त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, की खरंच त्याच्यातून काही संकट येणार आहे का? आपण फक्त ती आपल्या कुठल्यातरी वासनेच्या आहारी जाऊन बचाव करण्यासाठी त्याचा उपयोग करतोय.
म्हणजे जसं की आपण जेव्हा म्हणतो की माझ्या इमेजला धक्का लागू नये, तर मग त्याच्यासाठी आपण मत्सर, मोह म्हणजे ह्या दोषांकडे थोडंसं वळतो. म्हणजे थोडं कंपॅरिझन, तुलना व्हायला लागते किंवा मग काहीतरी गोष्ट करण्याचा मोह होतो त्या अ, या बाबतीत. तर ह्या गोष्टींचं निरीक्षण करून आणि अ, काही सवयी, चांगल्या सवयी स्वतःला लावून आपण या वासनेपासून दूर जाऊ शकतो. मग अजून एक वासना कशी निर्माण होते याचं उदाहरण आपण पाहिलं होतं, की इंद्रियांनी केलेली माहितीची किंवा अनुभवांची साठवणूक. मग त्याबद्दल अधिक-अधिक जाणून घेण्याची वासना होते. मग इथेही जर समजा आपण ती हितासाठी होणारी वासना असेल, तर त्याला आपण चांगली वासना म्हणू शकतो आणि जर ती अहितासाठी होत असेल, तर मग ती दुष्ट वासना असं आपण म्हणू शकतो. मग चांगल्या वासना कुठल्या असू शकतात? आतापर्यंत आपण पाहिल्या त्या सगळ्या दुष्ट वासना म्हणू शकतो आपण. तर मग चांगल्या वासना कुठल्या असू शकतात? तर नामस्मरण, अ, श्रद्धा, भक्ती, उपासना करणं किंवा निस्वार्थ प्रेम करणं. तर ह्या सगळ्या ज्या आहेत, या चांगल्या वासना आपण यांना म्हणू शकतो. मग पापसंकल्प आणि सत्यसंकल्प हे इथे जोडलं गेलंय याच्याशी. चांगल्या वासनेतून सत्यसंकल्प येतो आणि दुष्ट वासनेतून पापसंकल्प. मग आपण एक वासना चक्र मागच्या स्वाध्यायात आपल्याला सौरभ दादानी खूप छान समजून सांगितले, की सूक्ष्म आणि सुप्त अवस्थेत मनात वसलेली अशी ही आपली वासना असते. मग त्या वासनेचा प्रवास कल्पना, मग कल्पनेतून इच्छा, इच्छेतून मग पुढे संकल्प आणि संकल्पातून मग कृती असा घडतो आणि कृतीतून येणारा अनुभव. मग या अनुभवाचं काय होतं, की आपण चित्तात घडलेली घटना किंवा काहीतरी काल्पनिक आपण जी कल्पना केलेली असते त्या कृतीबद्दल, याच्याशी तुलना होते. आणि ह्या तुलनेतून कधी म्हणजे जर मनासारखं घडलं असेल, तर खूप आनंद होतो. मनासारखं घडलेलं नसेल, तर मग तेवढंच दुःखही होतं. तर इथे ह्या वासनेतून किंवा या अनुभवातून आपण आपला स्वचा विकास कसा करायचा याकडे लक्ष दिलं पाहिजे, मनस्ताप करून घेण्यापेक्षा. मग मना कल्पना ते नको विषयांची अ, असं सांगत आपल्याला समर्थ रामदासांना सांगायचंय की विषयांचा उपभोग आपण घेतला नाही पाहिजे किंवा विषयांची कल्पनाही आपण केली नाही पाहिजे. मग विषयांचा उपभोग आपण म्हणजे कशा मार्फत घेतो तर शब्द, रस, स्पर्श, रूप आणि गंध या पंचतन मात्राने तो घेता येतो. आणि कुठल्या इंद्रियांमार्फत तो घेता येतो तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या मार्फत आपण ह्या विषयांचा उपभोग घेतो. मग विषयांचा उपभोग म्हणजे काय तर इथे फक्त एकदा केल्याने ती वासना संपत नाहीये, तर ती परत परत करण्याची इच्छा, अतृप्ती त्यातनं येते आहे. म्हणून अ, समर्थ रामदास सांगतात की सत्य संकल्प करताना त्यातून विषय सुख मिळवण्याची अपेक्षा नसावी. तर म्हणजे काय की मी हे चांगलं कर्म करतीये म्हणून माझा सत्कार व्हावा किंवा म्हणजे मला मोठं म्हणावं अशी इच्छा त्याच्यात नसावी. त्याच्यातून आत्मचिंतन घडावं किंवा ज्ञानप्राप्ती मला व्हावी. स्वतःच्या विकासासाठी मी ते करत आहे अशी कल्पना करायला हवी. म्हणजे सत्य संकल्प आणि त्यातून कृतीही आपल्या हातून घडेल. त्यानंतर ह्या विषयाचे जे कारक आहेत ते आपल्याला सौरभ दादांनी सांगितलेले. तर ते कारक 12 कारक आहेत बहुतेक ते. तर ते कुठले कारक आहेत? अतृप्ती, अशाश्वतता, फलमिथ्यत्व, पुनरावृत्ती, उपयोगिता घटने, अनिश्चितता, परिणाम, परिणाम दुःख,
ताप दुःख, संस्कार दुःख, एकनिष्ठतेचा अभाव, काल सापेक्ष आणि स्थान सापेक्ष. तर या विषयांच्या कल्पनेनी केलेली कुठलीही कृती किंवा या विषयांची कल्पना म्हणजेच आपण पापसंकल्प म्हणू शकतो. पापसंकल्प म्हणजे इथे ज्या कृतींमुळे माझे पतन किंवा माझी अधोगती होऊ शकते याला इथे पाप असं म्हटलं आहे. तर हे आपण मागच्या स्वाध्यायात पाहिलं होतं आणि आता पुढे सौरभ दादा आपल्याला सांगतील की पाप संकल्प आणि सत्य संकल्प ह्याला अजून खोलवर जाऊन समजावून सांगतील. आणि माझा एक प्रश्न आहे सौरभ दादा, तो तुम्ही कव्हर करू शकता तुम्ही जेव्हा सुरू कराल, की आपण विषयांची कल्पना करायची नाही असं आपलं म्हणजे समर्थ रामदासांनी सांगितलंय, तर मग सत्य संकल्प करायचा म्हणजे मग कशाची कल्पना करायची यावर थोडस बोलायचं. जय गुरुदेव, सुप्रभात. आज काही टेक्निकल अडचणींमुळे आपल्या सगळ्यांना झूम लिंक चेंज करावी लागली, त्याकरता सगळ्यांची आधी माफी. आणि ही जी झूम लिंक आहे ती साधारण या पुढच्या 1.5 मिनिटामध्ये याचा टाइम संपणार आहे. जर मी बोलत असताना ही मीटिंग जर आपोआप एंड झाली तर पुन्हा याच लिंकवरती आपण सगळेजण कनेक्ट करूयात. हे लक्षात आलंय का सगळ्यांच्या? मला थमक करून सांगू शकाल? आणि या गैरसोयीबद्दल सगळ्यांना एक्स्ट्रीमली मनापासून सॉरी. आज थोडी काही टेक्निकल अडचणी आहेत. सो देवश्रीताईंनी आपल्याला ज्या मनामध्ये सुप्त वासना दडलेल्या असतात त्या वासनांचं ज्यावेळेस आपण पूर्णत्वास घेऊन जाण्याकरता जे प्रयत्न करत असतो त्यावेळेला मनामध्ये ज्या वेगवेगळ्या भावनांचा उद्रेक होतो किंवा ज्या भावना जन्माला येतात त्यातल्या 4 प्रमुख भावनांविषयी त्यांनी आज आपल्याला सांगितलं. मग आपण समजून घेत होतो की देवश्रीताईंनी आपल्याला जीवन जगताना ज्या ज्या काही वासना ज्या काही इच्छा आपल्याला फलद्रूप करायच्या असतात आणि ते करत असताना त्या अनुषंगाने ज्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातून एकच मिनिट. राहुलजी मला तुम्ही होस्ट कराल का? किंवा संजीवजी मला होस्ट कराल तुम्ही? किंवा को होस्ट तरी कराल का? यू कंटिन्यू.
सो या वासनांची परिपूर्ती करत असताना मनामध्ये बऱ्याच मानसिक आंदोलनांना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग ही मानसिक आंदोलनं जी मनामध्ये उत्पन्न होतात किंवा तयार होतात, त्यापैकी 4 प्रामुख्याने त्यांनी आपल्याला सांगितली. मग त्याच्यामध्ये त्यांनी भीतीविषयी सांगितलं, काळजीविषयी सांगितलं. भीतीचंच दुसरं व्हर्जन असुरक्षितता आपल्याला वाटते किंवा आपली सेल्फ इमेज, जिच्याविषयी आपण खूप कॉन्शियस असतो. आणि मग ही जी सगळी भावनिक आंदोलनं होतात, या सगळ्याला कसं सामोरं जायचं आणि या सगळ्याला कशा पद्धतीने हाताळायचं, याविषयी त्यांनी आपल्याला काही काही गोष्टी साधारण काय घडतं वास्तविक जीवनामध्ये त्याचे दाखले देऊन, त्याचे उदाहरणं देऊन सांगण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळेला आपण विषय काय आहे हे नीट समजून घेत होतो. म्हणजे समर्थ विषय कशाला म्हणतात, तर तुम्ही स्वतः सोडून तुमच्या आजूबाजूला जे सर्व तुमच्या ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या कक्षेमध्ये येतं, त्याला विषय असं म्हणतात. कुठलीही गोष्ट जी आपल्या समजेच्या कक्षेत येते तुमच्या व्यतिरिक्त, ते सर्व काही विषय या कॅटेगरीमध्ये येतात. आणि या विषयांचा ज्या वेळेस आपण उपभोग घेत असतो, 2 शब्द आज नीट लक्षात घ्या. एक आहे उपयोगात आणणं आणि एक आहे त्याचा उपभोग घेणं. कोणत्याही विषयाचा उपभोग हा तुमच्या शक्तींना क्षीण करतो आणि कोणत्याही विषयाचा उपयोग, त्याची उपयुक्तता वाढवणं हे तुमच्या क्षमता वृद्धिंगत करतं. समजून घेऊ. तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता. आता त्या मोबाईलमध्ये आज तुमच्यापैकी बरेच जण मोबाईलवरून जॉईन झालेले आहेत. आता सकाळची ही वेळ, आपली झोप शांत झालेली आहे. अशा वेळेची म्हणजे अशा वेळेस आपण याच मोबाईलचा वापर वेगवेगळ्या रील किंवा ब्रेकिंग न्यूज किंवा गाणी किंवा पिक्चर असंही बघण्याकरता वापर करू शकतो. आणि याच मोबाईलचा आपण एखादं कीर्तन, एखादं प्रवचन, एखादा स्वाध्याय, एखादं भजन याकरता सुद्धा याच मोबाईलचा वापर करता येऊ शकतो. लक्षात येतोय का फरक? याच्यामध्ये जी इंद्रिय, जी ज्ञानेंद्रिय आपली वापरली जाणार आहेत, ते बघणं, ज्या आपण पंचतन मात्रा बघितल्या, जे रूप आपल्याला बघायचा असतो, जो ध्वनी आपल्याला ऐकायचा असतो, ध्वनीच्या मागचा उद्दिष्ट बदललं, त्याला कीर्तनाची जोड दिली गाण्याऐवजी. साधन तेच आहे. श्वास जो तुम्ही घेताय तो तोच आहे, पण त्याचा वापर तुम्ही कसा करता, त्याचा उपयोग कसा करता, का त्याचा वापर फक्त आणि फक्त उपभोगासाठी केला जातो, ह्याविषयी प्रत्येकाचं चिंतन किंवा प्रत्येकाचं स्वतःविषयीचं एक निरीक्षण असायला हवं. मी एखादी गोष्ट का करतो आणि कशासाठी करतो, त्याच्या मागचा हेतू मला क्लिअर असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
अष्टावक्र गीतेमध्ये सुद्धा विषय विषवत त्यज्य असं आपण एक वाक्य ऐकलं होतं की विषयांचा विषासमान त्याग करा. पण खरंच हे विषय त्यागणं शक्य आहे का? त्याच्या मागचा त्यांचा स्वतःच्या उपभोक्ता स्वतःची उपयुक्तता वाढवण्याकरता कसा करता येईल, स्वतःची योग्यता वाढवण्याकरता कसा करता येईल, करण्याकरता मनुष्य आयुष्यामध्ये काहीतरी सुरू करतो, म्हणजे एखादा निर्णय घेतो, एखादा डिसिजन घेतो आणि म्हणतो की आता मला ही इच्छा पूर्ण करायची आहे किंवा मला हे असं असं अचीव्ह करायचं आहे. हा निर्णय आणि हा संकल्प या संकल्पाविषयी आज आपण थोडं नीट समजून घेणार आहोत. आणि पहिले जे दोन शब्द आपण ऐकले, उपभोग आणि उपयुक्तता, या तीन शब्दांचा परस्पर संबंध काय आहे हे समर्थ इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्षात येत आहे का? आपण बरोबर आहात का सगळेजण? आता आपण भावनांच्या विश्वातून तर्काच्या विश्वामध्ये प्रवेश करतोय. आपलं जीवन हे तर्काला सुसंगत असावं, जीवनाला भावनेचा ओलावा असावा, पण त्याला तर्काची बैठक असावी. तर आणि तरच त्याच्यावरती अपेक्षित सुमनं फुलू शकतात. हे वाक्य कोरून ठेवा. जीवनाला भावनेचा ओलावा असावा, पण तर्काची बैठक असावी, कारण भावनेचा अतिरेक अधःपतनासाठी कारणीभूत ठरतो आणि तर्काचा अतिरेक शुष्कतेकडे घेऊन जातो. आणि जीवन पळण्यासाठी आपल्याला भावनिक ओलावा पण लागतो आणि तर्काची बैठक सुद्धा लागते. मग आता संकल्प म्हणजे नेमकं काय, ह्या शब्दाची उत्पत्ती कुठून आली, हा शब्द काय आहे, याच्याविषयी थोडं आपण नीट समजून घेऊया. काय आहे बरं संकल्प? संकल्प ह्या शब्दाची जर आपण फोड केली तर असं लक्षात येतं सम प्लस कल्प इति संकल्प. सम याचा अर्थ पूर्णपणे किंवा निश्चित. आता या सम या शब्दाचा रेफरन्स समाधी, सम अधिक बुद्धीची समत्व अवस्था, कारण बुद्धी ही आपल्याकडे निर्णय घेते. संकल्प हा निर्णयाच्या क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही समत्वामध्ये राहून एखादी गोष्ट करण्याचं योजता, त्यावेळेस तुम्ही संकल्पित होता. जसं नवीन वर्ष सुरू झालं की आपण सगळेजण, आपल्यापैकी बरेच जण असा संकल्प घेतात की या वर्षी मी माझं वजन नक्की कमी करणार आहे. मग असा जो आपण संकल्प घेतो, धारण करतो, ह्या संकल्पाला काय आहे बरं, तर हा संकल्प
बृहदारण्यक उपनिषदाच्या अँगलने जर बघायला गेलं तर बृहदारण्यक उपनिषद म्हणतं मन एव संकल्पयती, म्हणजे मनच आहे जे संकल्प करतं. जर संकल्प संपले तर मन संपेल आणि तात्काळ मुक्ती मिळेल. योग वशिष्ठामध्ये या संकल्पांविषयी सांगितलंय की मनकल्पनात्मक मन संकल्पनात्मकम, म्हणजे संकल्पांचा जो समुच्चय आहे त्याला मन असं म्हणतात, असं वशिष्ठ मुनींचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी मनाविषयी सांगताना त्याच्या 2 क्वालिटीज जास्त अधोरेखित केलेल्या आहेत. ते म्हणतात संकल्पात्मक आणि विकल्पात्मक मनहा, म्हणजे जे एखाद्या क्षणी त्या क्षणी असतं की अवयात अडचणी काय त्यात एक म्हणजे आपलंच मन आपल्याशी या 2 बाबतीत खेळत राहतं. मग असा हा संकल्प काय करायचं आणि विकल्प म्हणजे हे करायचं नाही किंवा हे करताना काय अडथळे येतील. म्हणजे एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह फोर्स आणि दुसरा आहे तुम्हाला जे अडथळे निर्माण करतं, तुमच्या एनर्जीचा क्षय करतं, असा एक फोर्स जो विकल्प आहे आणि जो तुम्हीच स्वतः निर्माण करता स्वतःवर अविश्वास दाखवून. मग समर्थ इथे जे सांगतात ना की ज्या वेळेस तुम्ही संकल्प करताय त्यावेळेला संकल्प कसा असावा, त्यांनी इथे खूप छान व्याख्या वापरली आहे. ते म्हणतात मना पाप संकल्प सोडून द्यावा. पाप म्हणजे नेमकं काय बरं? आठवतंय का कोणाला आपण पापाविषयी काय समजून घेतलं होतं? पाप हा धातू प अधिक आप या 2 शब्दातून पाप या धातूची उत्पत्ती आहे आणि जे पतनाकडे घेऊन जातं त्याला पाप असं म्हणतात. मग पतन म्हणजे काय? तर आपण आत्ताच्या अवस्थेमध्ये आहोत, मग आपली मानसिक, शारीरिक, बौद्धिक त्याच्यापासून एक खालती येणं त्याला पतन असं शास्त्रकार म्हणतात. मग हे पाप का होतं, कशा करता होतं आणि याचे प्रकार काय आहेत? तीन प्रकारची पाप आपण बघितली होती. त्यातलं एक होतं मानसिक, वाचिक आणि तिसरं होतं कर्मातील. आणि पाप कशावरती ठरवलं जायचं तर त्याच्याकरता आपण मनुस्मृतीचा आधार घेतला होता. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं परपीडनम पापम, किंवा महाभारतातलं जे विदुर जे तत्वज्ञाना करतात त्यांना यमाचा अवतार मानतात. तत्वज्ञान, धर्म, नीती यांच्यामध्ये त्यांचा शब्द हा अल्टिमेट होता. त्यांनी याची व्याख्या अशी केली आहे की यतो निवर्तते तत्पापम, जी गोष्ट केल्यापासून किंवा जी गोष्ट तुमच्याकडून घडल्यामुळे तुम्हाला काहीतरी चुकीचं घडलंय आणि पुन्हा माघारी आलं पाहिजे, हे आपलं वागणं बरं नव्हे, असं ज्यावेळेस तुम्हाला आतून वाटतं त्यावेळेला ते पाप असतं. शंकराचार्यांची या विषयातली व्याख्या अशी आहे की अज्ञानम एव पाप, म्हणजे अज्ञान, स्वतःविषयीचं अज्ञान हेच मुळात पाप आहे.
इतक्या पद्धतीने शास्त्रकारांनी पापाला डिफाईन केलंय. मग आता स्वतःविषयी पूर्ण माहिती नसताना सुद्धा आपण जो संकल्प जन्माला घालतो किंवा जो संकल्प आपल्याकडून घडतो तो एक प्रकारे पापसंकल्प. ही झाली पहिली पापसंकल्पाविषयीची व्याख्या म्हणा किंवा तुम्ही स्वतःकडे ह्याची नोंद करून ठेवू शकता. दुसरा, माझ्या मनामध्ये कुठलाही निर्माण होणारा संकल्प जो दुसऱ्याचं नुकसान करेल, हा, हे पहिलं पूर्ण करतो आणि मग त्या प्रश्नावरती येतो. आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेला कुठलाही संकल्प, जो कुठलाही निश्चय जो दुसऱ्याच्या दुःखाकरता कारणीभूत ठरेल किंवा दुसऱ्याच्या अहिताकरता कारणीभूत ठरेल किंवा त्या आपल्या इच्छेने, त्या आपल्या विचाराने, त्या आपल्या संकल्पाने दुसऱ्या व्यक्तीला काही ना काहीतरी त्रास होईल, त्याला समर्थ पाप संकल्प ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात. आता मुळात हा संकल्प जन्माला कुठून येतो बरं? का जन्माला येतो संकल्प? कोणी ठरवतं का की बाबा आज मला संकल्प करायचा आहे? कुठून जन्माला येतो संकल्प? तर संकल्प हा 3 गोष्टींमुळे जन्माला येतो. संकल्पाची उत्पत्ती, त्याच्या मुळाशी 3 गोष्टी आहेत. एक आहे ते अभाव. मला काहीतरी कमी आहे किंवा माझ्या जीवनामध्ये कशाची तरी कमतरता आहे आणि ती कमतरता भरून काढण्याकरता जो जन्माला येतो तो संकल्प. मग माझ्याकडे कार नाहीये, मला कार घ्यायची आहे, किंवा ही आहे ह्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी घ्यायची आहे, किंवा मला आहे त्याच्यापेक्षा मोठं घर घ्यायचं आहे. ही झाली अभावातून निर्माण होणारी आपल्या संकल्पांची यादी. मग आता तुम्ही आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचे संकल्प करत आलात याचं ज्याचं त्याने चिंतन करा. माझ्याकडे काहीतरी नाहीये, ते मला मिळावं याकरता मी संकल्पित होतो, माझ्यामध्ये इच्छाशक्ती निर्माण होते आणि जी कृतीला कारणीभूत ठरते. हा झाला संकल्पाचा एक प्रकार. आता संकल्पाचा दुसरा प्रकार तो आहे प्रभावात्मक. मग आपल्यावरती कुठल्या तरी विचारधारेचा, आपल्यावरती कुठल्या तरी आपल्या जवळच्या व्यक्तीचा किंवा आपल्यावरती आपल्या पूर्व अनुभवाचा जो असतो तो प्रभाव. आणि मग त्या प्रभावातून आपल्या जीवनामध्ये जन्माला येतो तो संकल्प. लक्षात येतंय सगळ्यांच्या? आपण सगळे बरोबर आहोत का? येस. चला, 4 जणांचं थंब आलं, म्हणजे 10% लोक आपल्या बरोबर आहेत. ओके, फाईन, फॅन्टास्टिक, व्हेरी नाईस.
थँक्यू. जे ऐकतायत, जे उत्तर देतात त्यांचा मी आभारी आहे. आता अभाव, प्रभाव आणि मग तिसरा शब्द येतो, तो आहे स्वभाव. स्वभाव याला पॅरलल शब्द आहे स्वमध्ये स्थित होणं, स्वस्थ होणं. स्वमध्ये स्थित होऊन जो संकल्प तुमच्या अंतःप्रेरणेतून जन्माला येतो, तो संकल्प. मग आपल्याकडच्या शास्त्रकारांनी जे संकल्प केले ना, त्याच्यामध्ये वसुदैव कुटुंबकम असेल, असे जे संकल्प आहेत ते ह्या आंतरिक अवस्थेतून, त्या स्वास्थ्यामधून जन्माला आलेले आहेत. आणि ज्या वेळेस आपण स्वतःच जीवदशेचं आत्मदशेमध्ये विलय घडतो, त्यावेळेला आतून जे जन्माला येतात ते असे विश्व कल्याणाचे संकल्प हे आपल्या आतून आपोआप जन्माला येतात आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते. लक्षात येतंय संकल्प म्हणजे काय येते? आता थोडं आपण आणखीन, ही झाली थेरी. आता दैनंदिन जीवनाकडे. जर कोणी कठोपनिषद ऐकलं असेल, वाचलं असेल किंवा त्याचा जर रेफरन्स असेल ना, तर त्याच्यामध्ये नचिकेत नावाच्या एका मुलाची गोष्ट आहे. हा कुमारवयीन मुलगा आहे. आता कुमारवयीन मुलगा म्हटलं की साधारण 8 ते 10 वर्षाचा साधारण डोळ्यापुढे येतो. असा हा मुलगा, ह्यांनी आपल्याला जीवनाचं अत्यंत मूर्तिमंत असं तत्वज्ञान दिलंय. जे आपल्याला आज इथे संकल्प समजून घेताना उपयोगाला येणार आहे. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. त्याच्याकडे यायच्या आधी आपण एक सामान्यतः आपल्या दैनंदिन जीवनात काय घडतं ते आपण बघूयात. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले जे काही रोल आहेत, मग आई म्हणून असेल, वडील म्हणून असेल, कामावरचा एक एम्प्लॉई म्हणून असेल, त्या रोलच्या अनुषंगाने आपण विचार करत असतो, आपली कर्मगती साधत असतो. मग ही कर्मगती साधत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला बाह्य एन्व्हायरमेंट मधून काही रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन सुद्धा येतात. मग आपण ज्या पद्धतीने जगतोय किंवा जगण्याचा प्रयत्न करतोय किंवा आपला रोल प्ले करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यावरती समोरून कधी टीका पण येते, कधी टिप्पणी पण येते किंवा कधी ॲप्रिसिएशन पण येतं. बघा, समोरून माझ्याकडे काय येईल याच्यावरती माझा अजिबात कंट्रोल नाहीये. एखाद्याला मी केलेली एखादी गोष्ट आवडायला पाहिजे, याच्यावरती माझा अधिकार अजिबात नाही. त्याला ती आवडूही शकते, त्याला ती नावडूही शकते. मग अशा वेळेस, ज्या वेळेस त्या व्यक्तीकडून, मग आपला बॉस असेल, आपली मुलं असतील, माता भगिनी खूप प्रेमाने स्वयंपाक करतात, खूप कष्ट करून करतात, पण कधी कधी नाही आवडत एखाद्याला, आणि मग तशी त्यांची रिॲक्शन पण येते. कधी आपल्या ऑफिसमध्ये आपलं काम नाही आवडत,
आता जे सगळे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांना लक्षात असेल की आता साधारण एप्रिल मे महिना हा अप्रेझलचा महिना असतो. सगळ्यांची पगारवाढ प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आत्ता साधारण लोकांची पगारवाढ होते. मग तिथे चढाओढ लागलेली असते की या वर्षी मी काय चांगलं काम केलंय, कसं केलंय हे सांगण्याची. मग या ह्याच्यात काही जणांना यश येतं, काही जणांना अपयश येतं. मग एन्व्हायरमेंट आपल्याला किंवा आपल्या सभोवतालच्या व्यक्ती आपल्याला कशा पद्धतीने रिॲक्ट होतील, उत्तर देतील, याच्यावरती आपल्या कोणाचा काहीच कंट्रोल नाहीये. मग आपला कंट्रोल कशावरती आहे? ते आपण त्यांना कशा पद्धतीने प्रतिउत्तर देतो. त्याला नचिकेताने सांगितलंय की त्याला श्रेयस आणि प्रेयस असा वाद म्हणतात. मग मला उत्तर देताना, मला प्रतिक्रिया देताना ती माझ्याकरता श्रेयस्कर आहे का मला ती प्रिय वाटतेय म्हणून मी ती देतोय. मग एखादी जर गोष्ट मला प्रिय वाटत असेल, पण जसं माझं अप्रेझल छान झालं नाही याच्यामुळे मला राग आलाय. मग आता मी राग ज्यावेळेस व्यक्त होतो त्यावेळेला मी व्यक्त होताना श्रेयसाचा मार्ग धरतो का प्रेयसाचा मार्ग धरतो? म्हणजे काय, तुम्ही म्हणाल अरे माझं तर नुकसान झालंय, मला राग आलाय, मग ह्यात काय आलं श्रेयस आणि प्रेयस? तर नीट समजून घेऊ. मी चिडून दुसऱ्याला नावं ठेवायला सुद्धा चालू करू शकतो. दुसरा कसा चुकीचा आहे याच्याविषयी सुद्धा लोकांच्या मनामध्ये भ्रम उत्पन्न करण्याकरता प्रयत्न करू शकतो. किंवा मी कसा बरोबर होतो आणि माझ्यावर कसा अन्याय झालाय याचं उदात्तीकरण करू शकतो. किंवा मला जे मिळालंय त्याचा मी आनंदाने स्वीकार करू शकतो आणि माझं काय चुकलं, मी कुठे कमी पडलो आणि माझ्या कामाची गुणवत्ता लोकांच्या लक्षात का नाही येते ह्याच्याविषयी मी चिंतन करत बसलो. कुठला मार्ग योग्य वाटतोय? परिस्थिती तीच आहे. जर श्रेयसाचा विचार केला तर माणूस स्वतःमध्ये पुन्हा काहीतरी परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने वाटचाल करेल. हा झाला श्रेयसाचा मार्ग, जो श्रेयस करेल. जो आत्ता या घडीला माझ्या मनामध्ये जी राग नावाची भावना आलेली आहे त्या रागाचं नियोजन मला श्रेयस सिलेक्ट करण्यामध्ये करता येते का? तो राग, ती भावना मला प्रियकर असं जे वाटतंय की बाबा त्या व्यक्तीची निंदा नालस्ती करणं की ज्यांनी मला कमी पगार वाढवलाय किंवा कंपनीला नावं ठेवणं, अशा पद्धतीने माझ्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या रागाचं नियोजन हे प्रेयसाच्या मार्गाने, जो मला पूर्वीपासून माझ्यावरती शिकवण्यात आलाय किंवा माझ्या मनामध्ये बसलेला आहे, की माझ्या मनाविरुद्ध झालं, मला पटलं नाही की मी रागाच्या मार्फत व्यक्त व्हायचं. किंवा असा पण एक मार्ग आहे श्रेयसाचा की ज्याच्यामध्ये माझं काय चुकलं याचा अभ्यास, याचं चिंतन करण्यास आपल्याला वाव आहे. याला कठोपनिषदाने श्रेयस प्रेयस असा वाद म्हटलाय. माझ्याकरता उपयोगाचं काय आहे, माझ्यासाठी उपयुक्त काय आहे त्याचं चिंतन करणं, त्या दिशेने माझ्या जीवनाचा चरितार्थ चालवणं, का मला आत्ता प्रिय हे वाटतंय का दुसऱ्याची निंदा नालस्ती करणं, कारण ते मला करणं सोपं वाटतंय.
मग आपण संकल्प समजून घेताना असं म्हटलं की माझ्या मनामध्ये जी इच्छा येते ती जर कृतीत उतरवायची असेल तर त्याला संकल्पाचं पाठबळ लागतं. म्हणजे त्याला श्रेयसाचा आधार आहे का त्याला प्रेयसाचा आधार आहे? जर त्याला श्रेयसाचा आधार असेल तर तो सत्य संकल्प आहे आणि त्याला जर प्रेयसाचा आधार असेल तर तो पाप संकल्प आहे. श्रेयस तुम्हाला तुमच्यामध्ये परिवर्तन करण्याकरता प्रवृत्त करणारे आणि प्रेयस हे तुम्हाला तुमच्या भावना जशा तुम्हाला वाटतायत तशा तुम्हाला एक्सप्रेस आउट करायला मदत करणारे, पण त्याच्यामुळे तुमचा फायदा कितपत होईल ह्याच्याविषयी कोणीच सांगू शकत नाही. साधं उदाहरण बघूयात. प्रेयसाचा मार्ग म्हणजे कसला मार्ग? तर स्पर्धा करणे, दुसऱ्याची निंदा करणे, स्वार्थ, हिंसा, क्रोध, ह्या मार्गाने जाणं हा प्रेयसाचा मार्ग, कारण तो संघर्षाला जन्म घालतो. संघर्ष कोणाशी? तर संघर्ष तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीशी. आणि श्रेयसाचा मार्ग काय दाखवतो? तर श्रेयसाचा मार्ग तुम्हाला श्रद्धा ठेवायला शिकवतो, स्वीकार शिकवतो, त्याग शिकवतो. ईश्वरावरची तुमची श्रद्धा बळकट करतो. परोपकार शिकवतो, दुसऱ्याचं चांगलं चिंतन करायला शिकवतो. आता आपण जे पहिले दोन मार्ग बघितले होते ना, शब्द बघितले होते, एक आहे उपयुक्त होणं आणि एक आहे उपयोगात येणं. आज जो श्रेयसाचा मार्ग आहे ना, तो तुमची उपयुक्तता वाढवतो आणि प्रेयसाचा मार्ग तात्पुरता का होईना उपयोगी वाटतो, ज्या ह्याच्यात तुमच्यातली एनर्जी रिलीज होते पण त्याने तुम्हाला फायदा काही होत नाही. बॅलन्स शीट शब्द सगळ्यांना ऐकून माहिती आहे का? प्रॉफिट आणि लॉस. मग प्रेयसाचा मार्ग हा कधी पण तात्पुरता फायद्याचा जरी वाटला तरी तो लॉंग टर्म मध्ये नुकसान देणारा आहे, आणि श्रेयसाचा मार्ग तात्पुरता जरी तुम्हाला काही मिळत नाहीये, तुमची परीक्षा घेतली जातीये असं जरी वाटलं, तुमच्यावर अन्याय होतोय असं जरी वाटलं, तरी तो लॉंग टर्म मध्ये क्षमस्व तुम्हाला अधिक कार्यक्षम करतो, अधिक उपयुक्त बनवतो. राम आणि रावण दोघांची विद्वत्ता, पुरुषार्थ समान उंचीवरती होते, परंतु जीवनामध्ये संकल्प चुकीचा प्रवेश झाला. स्पर्श या वासनेचा अतिरेक त्याच्यामध्ये घडला रामामध्ये, सॉरी माफ करा, स्पर्श या वासनेचा अतिरेक हा रावणामध्ये अधिक घडला आणि त्यातून तो प्रवृत्त ज्या गोष्टी करता झाला त्याच्यातून त्याचं अधःपतन घडलं. त्याच्या अपोजिट साईडला प्रभू रामचंद्रांनी या सर्व वासनांचं शमन केलं, दमन केलं आणि स्वतःवर जय मिळवला.
आपली ही मीटिंग जी आहे ना, ती अजून 1 मिनिटांनी पुन्हा बंद होणार आहे बरं का. आपण पुन्हा याच लिंकवरती आज जॉइन होणार आहोत. हे पेड व्हर्जन नसल्यामुळे दर 40 मिनिटांनी ते एंड होतंय आणि पुन्हा जॉइन करावं लागतंय. तर ही एंड झाल्यावरती पण परत आपण इथे जॉइन करूयात. मध्येच जर बोलणं थांबलं तर मी ते पुन्हा रिपीट करेन, काळजी करू नका. पण हा संकल्प आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. मग आपल्याला आजपर्यंत जे काही आपण आत्ता इथे अनुभवतोय, जे काही जगतोय, ते आजपर्यंत कळत-नकळतपणे जे संकल्प आपल्याकडून घडले, झाले, ज्या गोष्टी आपण ठरवल्या, त्यामुळे आपण इथवर पोहोचलो. याच्यामध्ये नशिबाचा जरी रोल असला, तरी नशिबापेक्षा सुद्धा जास्त आपल्या स्वतःच्या संकल्पक शक्तीचा याच्यामध्ये रोल अधिक होता. ही मीटिंग 1 मिनिटात एंड होणार आहे. आपण पुन्हा याच लिंकवरती जॉइन होणार आहोत. जे आता नवीन जॉइन झालेत त्यांच्याकरता What happened? काय होतंय? आज आहे ना, आपल्याकडे पेड व्हर्जन अवेलेबल नसल्यामुळे आपण फ्री व्हर्जनवर जॉइन करतोय. त्यामुळे रिपीटेडली जॉइन करावं लागतंय. त्याकरता सॉरी. सगळ्यांना त्रास होत असेल याचा. त्यामुळे माफ करा थोडं. आजच्या दिवसाकरता ही तो आपण सत्य संकल्प समजून घेतोय. आणि तो समजून घेत असताना आपण श्रेयस, प्रेयस असं समजून घेतलं. उपयोग, उपयुक्तता याच्याविषयी आपण बोललो. मना पाप संकल्प सोडून द्या, मना सत्य संकल्प जीवी धरावा. पाप जे पतन करतं, आपण संकल्प का निर्माण होतो हे समजून घेतलं. अभाव, प्रभाव, स्वभाव. पाप समजून घेतलं, जे पतनाकडे घेऊन जातं. पतन कशातून होतं त्याच्याकरता आपण शास्त्रकारांच्या व्याख्या पाहिल्या. ज्या गोष्टीमुळे दुसऱ्यांना त्रास होईल, ज्या विचाराने, ज्या कृतीने दुसऱ्याला पीडा पोहोचेल, दुसऱ्याला हानी होईल, दुसऱ्याचं नुकसान होईल. आता याच्यामध्ये स्वाभाविकता आई वडिलांच्या मनामध्ये प्रश्न असा उत्पन्न होऊ शकेल की अरे, आम्ही आमच्या लहान मुलांना जे शाळेत शिकतात त्यांना सकाळी उठवायचं नाही का? त्यांना पीडा देण्यासारखंच आहे ते. यात त्यांचं नुकसान नाही का? त्यांना त्रास देतोय आपण. मग हे पण पाप समजायचं का? तर नाही. लहान मुलांना किंवा कॉलेजमधल्या मुलांना सकाळी उठून जर त्यांनी व्यायाम आणि अभ्यास केला नाही, तर त्यांचं नुकसान आहे. त्यामुळे या नुकसानीपासून तुम्ही त्यांचं संरक्षण करताय, त्यांना वाचवताय, याकरता तुम्हाला थोडं एक कठोर भूमिका घ्यावी लागते. मुलांना झोप, मोबाईल या प्रिय गोष्टी आहेत, पण त्यांच्याकरता श्रेयस्कर काय आहे हे वडीलधाऱ्या म्हणून तुम्हा सगळ्यांना माहिती असतं. म्हणून इथे तुम्ही कठोर झालात तर ते
पाप या कॅटेगरीमध्ये मोडत नाही. पण काय पापात मोडतं, तर आपण त्याला सांगायचं आणि आपण नाही करायचं. म्हणजे त्याला सांगायचं तू उठून व्यायाम कर आणि अभ्यास कर, आणि समर्थांनी आपल्याला सांगितलंय की प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे आपण प्रभाते उठणार नाहीत, आपण रामाचं चिंतन करणार नाही, पण आपल्या मुलाबाळांना सांगणार नाही तू सकाळी उठलं पाहिजेस, तू व्यायाम केला पाहिजेस, तू अभ्यास केला पाहिजे. हे पाप आहे. जे त्याला लागू पडतं ते आपल्याला सुद्धा लागू पडतं. ज्या क्षणी आणि ज्या दिवशी तुम्हाला दुसऱ्याला जे सांगायचंय हे तुम्ही तुमच्या आचरणाचा जर भाग बनवलात, तर तुमचं जीवन 50% सोपं होईल. हे लहान मुलांच्या बाबतीत मी कटाक्षाने सांगतोय. लहान मुलं घरामध्ये जर फोन जास्त वापरत असतील, तर मोठ्यांनी स्वतःचा फोन वापरणं कमी केलं पाहिजे. कारण लहान मुलांना मोबाईल विषयी माहिती आणि मोबाईलचं इंट्रोडक्शन आपणच करून देतो ना. म्हणजे आपल्या क्षमतांना मर्यादा आहेत, म्हणून ते लहान मूल जर जेवत नसेल, तर आपण त्याला मोबाईलवरती काहीतरी बघायला सांगतो. बऱ्याच माता मंडळी सध्या या सगळ्या गोष्टींचा अवलंब करतात, पण हे चुकीचं आहे. आणि मग एकदा त्याची त्या मीडियम सोबत दोस्ती झाली ना, की मग त्याला ते मीडियम त्याच्या आई वडिलांपेक्षाही अधिक उपयुक्त वाटायला लागतं. आणि मग ती लहान मुलं आणि बाळं आई वडिलांचं ऐकेन असं करतात. मग आई वडिलांचे प्रश्न असतात, अरे मुलं ऐकतच नाहीत, ते जेवतच नाहीत, मग काय करायचं? पण याच्याकरता आपल्याला मार्ग शोधायला पाहिजे. याच्यावर मार्ग आहेत. आपल्याला सापडत नाहीत याचा अर्थ मार्ग नाहीत असं नक्कीच होत नाही. सो संकल्प आणि पाप हे समजून घेत असताना आपलं मगाचं सेशन एंड होताना आपण राम आणि रावणाचं तुलनात्मक चित्रीकरण करत होतो, आणि मग आपण असं म्हणत होतो की रावणाच्या आतमध्ये बसलेल्या वासना त्याच्यावरती हावी झाल्या आणि त्याच्याकडून एक पापसंकल्प जन्माला आला. स्पर्श ही वासना त्याच्यामध्ये इतकी प्रभावी झाली की त्याच्याकडून पाप घडलं. म्हणजे काय घडलं? तर परस्त्री गमन ही आकांक्षा, ही इच्छा, हा संकल्प तयार झाला आणि तो त्याच्या विनाशासाठी कारणीभूत ठरला. त्याच्या विरुद्ध प्रभू रामचंद्रांनी स्वतःतल्या सगळ्या या पंचतन मात्रांवरती स्वाध्यायाने, अभ्यासाने प्रभुत्व संपादन केलं आणि ह्या वासनांना वेसण घातली आणि त्या त्यांच्या अधीन विराजमान झाल्या. गीत रामायणामधलं होऊ शकतो. प्रसंग तसेच राहणार आहेत. जीवन जगत असताना जीवन जगताना आपला बहुतांश बाह्य जगताशी संबंध येणार आहे. मग त्याच्यामध्ये आपलं पूर्वसंचित पण आहे,
त्यानुसारही आपल्या समोर परिस्थिती येणार आहे. पण ह्या सगळ्याला आपल्याला प्रेयसाच्या मार्गाने पण सामोरं जाता येईल आणि श्रेयसाच्या मार्गाने पण सामोरं जाता येईल. श्रेयसाचा मार्ग परिणामी इफेक्टिव्ह वाटला नाही तरी तो दूरगामी परिणाम देणारा आहे. आणि प्रेयसाचा मार्ग सध्या जरी तुम्हाला छान वाटला, आवडीचा वाटला, तुमच्यातला राग, उद्रेक ह्या सगळ्याचं व्यवस्थापन आणि ते तुम्ही एक्सप्रेस आउट करताय याचं जरी समाधान तुम्हाला लाभत असलं तरीही तो प्रेयसाचा मार्ग लाभदायी नाही. तो पुढे जाऊन काही कामी येणार नाही. मग संकल्प कसा असावा? तर संकल्प श्री छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. वय वर्ष 14व्या साली 14व्या वर्षी ते संकल्पित झाले एका दिव्य संकल्पनेच्या दिशेने. तो होता श्रेयसाचा मार्ग. प्रेयसाचा मार्ग त्यांच्या पुढे उपलब्ध होताच की तेही एखादी सरदारकी घेऊन छानपैकी राहू शकले असते गुलामगिरीत. पण त्यांनी संकल्प कुठला घेतला? तर त्यांनी संकल्प घेतला स्वातंत्र्याचा. त्यांनी संकल्प घेतला स्वराज्याचा. आणि नुसतं स्वतःचं नाही तर संपूर्ण रयतेचं. आणि ही त्यांची अंतःप्रेरणा होती. म्हणून ते नेहमी म्हणायचे हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे, मी फक्त एक निमित्त आहे. ज्या वेळेस तुम्ही स्वभावाकडे जाता, स्वमध्ये स्थित होता, त्यावेळेस ती अंतःप्रेरणा त्या ईश्वरीय शक्तीच्या, त्या परब्रह्माच्या इच्छेने तुम्हाला कार्य करण्याची शक्ती देते, युक्ती देते, दिशा देते. फक्त संकल्प हा संकुचितता हा त्या संकल्पाचा पाया नसावा, तर त्या संकल्पाचा पाया ही सर्व व्यापकता असावी, सर्व समावेशकता असावी. ज्या वेळेला तुमच्या संकल्पाला सर्व समावेशकता आणि सर्व व्यापकता या दोन गोष्टींचा पाया असेल, त्यावेळेला तो ईश्वरीय संकल्प असेल. जे समानतेच्या धाग्याने तो जोडलेला असेल. मग जो असा स्वमधून स्थित होऊन जो संकल्प जन्माला येतो, जो संकल्प तुम्हाला संकुचिततेकडून सर्व व्यापकतेपर्यंत घेऊन जातो, सर्वात्मक सर्वेश्वरापर्यंत घेऊन जातो, असा जो संकल्प आहे त्याला सत्य संकल्प असं म्हटलंय. आणि हा सत्य संकल्प समर्थ म्हणतात, हा सत्य संकल्प आपण जीवी धरावा. जीव म्हणजे कोण? तर जीव म्हणजे हा सौरभ नामक जो देह आहे, जो त्याची नित्य विहित कर्म करत आहे, त्याची ही जी जीवदशा आहे, त्याचं स्वतः विषयीचं जे अंडरस्टँडिंग आहे, त्याच्या सराउंडिंग विषयीचं जे अंडरस्टँडिंग आहे, त्या अंडरस्टँडिंग नुसार त्याने त्याच्या जीवनाचा जो मार्गक्रमणाचा ध्येय किंवा धोरण आखलेलं आहे, असा तो जो जीव आहे, त्या जीवाने सत्य संकल्प धारण करावा. म्हणजे जीवदशेने आत्मदशेकडे वाटचाल करण्याचा संकल्प हृदयात धारण करावा. जीवदशेच्या संकुचित स्वार्थी मनोवृत्तीतून
सर्वसमावेशक, सर्वव्यापक, सर्वात्मक सर्वेश्वरापर्यंत जाण्याच्या पंथावरती मार्गक्रमण करण्याचा संकल्प ह्या जीवानी स्वतःच्या उराशी बाळगावा. म्हणजेच समर्थांनी पहिल्या श्लोकात जे सांगितलं, गमो पंथ आनंद या राघवाचा, त्या राघवाच्या मार्गावरती सतत चालण्याचा संकल्प हा या जीवदशेने स्वतःच्या उराशी बाळगावा. आणि जसजसं आपण जीवदशेकडून आत्मदशेकडे वाटचाल करत राहू, तस संकल्पाची व्याप्ती, संकल्पाची दृष्टी ही आपोआप वृद्धिंगत होत जाईल. लक्षात येतंय का? बऱ्याच वेळेला मला बोलताना भान राहत नाही, म्हणून जाणीवपूर्वक हा प्रश्न मी विचारतो की आपण सगळे बरोबर आहोत ना? कारण इथे बोलविता धनी कोणीतरी दुसराच असतो. धन्याचा तो माल वाही मी हमाल. मग असे आजच्या स्वाध्यायामध्ये 2 गोष्टी करायच्यात आपण सगळ्यांनी. या संकल्पामध्ये प्रचंड मोठं सामर्थ्य आहे. या संकल्प शक्तीच्या जोरावरती प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेची मदत घेऊन, म्हणजे किती विरोधाभास आहे बघा. माकडाला आपण कितीही नावं ठेवतो, पण अशा माकडांचा आधार घेऊन त्यांनी रावणासारख्या महापराक्रमी, महाबलाढ्य शत्रूवरती पण विजय मिळवला. म्हणजे त्या सत्य संकल्पाची ताकद किती असेल बघा. संकल्प शक्तीला कधीही कमी लेखू नकात. आणि आजपर्यंत तुम्ही असे कोणकोणते संकल्प केले होते किंवा तुमच्याकडून कळत नकळतपणे घडले होते, ज्यामुळे तुम्ही आज इथवर आलेला आहात. आणि मग इथून पुढचा जो प्रवास आहे तो कसा घडला पाहिजे, त्याच्याविषयी तुमचा संकल्प काय असायला हवा. मी कुठल्या अभावातून संकल्प करत होतो, माझ्याकडे कार नाही म्हणून मला कार हवी आहे का? मला कार आत्ता माझ्या व्यक्तिगत कार्याकरता, माझ्या ऑफिसच्या कार्याकरता, माझ्या कर्तव्यामध्ये परिपूर्णता आणण्याकरता उपयुक्त आहे म्हणून मला कार हवी आहे. समजतं सगळ्यांना? मध्ये एकांचा प्रश्न आला होता की अपराधीपणाची भावना, अपराधीपणाची भावना ही घडून गेलेल्या भूतकाळाविषयी उत्पन्न झालेली भावना आहे. आता तो भूत आहे जे मी बदलूच शकत नाहीये, त्याच्याविषयी मी खंत बाळगणं हे योग्य आहे. परंतु त्यापेक्षाही जास्त योग्य काय आहे, तर त्यातून मी काय शिकलो. आणि जर अपराधी वाटत असेल तर त्याच्याकरता प्रायश्चित्त घेऊन, स्वतःमध्ये सुधारणा करून
वर्तमान आणि भविष्य हे उज्ज्वल करण्याकडे आपला कल असावा. तर आणि तरच त्या अपराधीपणाच्या भावनेतून आपण मुक्त होऊ शकतो. मला गिल्ट आहे माझ्या आयुष्यात. मी माझ्या शालेय जीवनामध्ये थोडा जास्त अभ्यास करायला पाहिजे होता. माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये अजून थोडा जास्त अभ्यास करायला पाहिजे होता. कळलं चूक झाली. मग त्याचं प्रायश्चित्त. अभ्यास लगेच सुरुवात करायचा. घडलेली चूक पुन्हा रिपीट करायची नाही. कारण अभ्यासाला वयाची मर्यादा नसते. कारण आपण लाईफ लॉंग विद्यार्थी आहोत. मग अभ्यास सुरू झाला. मग अभ्यासाला स्वाध्यायाची जोड मिळाली. मग स्वाध्यायाची जोड मिळाली की तुमच्यासारखे सगळे सहअध्यायी भेटले. आता त्या अपराधीपणाच्या भावनेतून मी मुक्त आहे. असं आपली चूक झाली तर ती सुधारण्याकडे कल असावा. स्वतःमध्ये परिवर्तन करण्याकरता आपण सज्ज असावं. तर तो अपराधी भाव आपल्याला टोचत नाही, डाचत नाही. आणि प्रत्येक गोष्टी करता हे वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला प्रायश्चित्त हे शास्त्रांनी विहित केलेले आहेत. संजीवजी, तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात? काही बोलायचंय का आपण? आजचा कॉल शनिवारी का झाला ह्याबद्दल आपण 2 शब्द सांगावे. काय म्हणताय आपण कळलं नाही मला थोडं. रविवारहून शनिवारला शिफ्ट का झालोय? हो हो बरोबर. सो अपराधीपणाची भावना ही अशा पद्धतीतून ओव्हरकम करता येईल. आणि ह्याच्यापेक्षाही काही वेगळे चुकीच्या गोष्टी तुमच्याकडून घडल्या असतील तर त्या प्रत्येक गोष्टीला शास्त्राने प्रायश्चित्त हे लिहून ठेवलेलं आहे. त्याची जर माहिती हवी असेल तर मी ती इंडिव्हिज्युअल स्वरूपात ज्याची त्याला पाठवेन. ज्याचा कोणाचा तो प्रश्न असेल त्यांनी मला व्यक्तिगत पातळीवरती संपर्क साधावा. आपल्याकडे सगळ्या चुकांना क्षमा आहे, माफी आहे. परंतु ज्याने चूक केली आहे त्याची सुधारण्याची इच्छा असेल तर, अन्यथा नाही. आणि हे प्रयोजन शास्त्रकारांनी का केलंय? नाहीतर संपूर्ण आयुष्य हे त्या अपराधीपणाच्या भावनेमध्ये, त्या गिल्टमध्ये सर्वार्थाने नष्ट होतं. हा स्मिता, मग बोला. तुम्ही म्यूट आहात. थांबा, मी तुम्हाला अनम्यूट करतो. ते करते, केलं मी अनम्यूट. हा, हा केला. हा. मी डिस्टर्ब नाही करत ना मध्ये प्रश्न विचारून? नाही नाही नाही, विचारा विचारा विचारा. चालेल ना? नाही, आपण जेव्हा संकल्पाबद्दल एवढं सगळं बोलतो ना, आणि ते बरोबरच आहे, मी सगळं लक्षपूर्वक ऐकलं आहे की अभावात्मक, प्रभावात्मक, स्वभावात्मक वगैरे वगैरे. पण मुळातून हा. जेव्हा आपण गीता सांगतो तेव्हा त्याच्यात 6व्या अध्यायात सगळ्यांनाच माहितीये जसं म्हणतात की संकल्प प्रभवान कामास, म्हणजे संपूर्णपणे संकल्पाचाच त्याग करायचा आहे. अशी अवस्था आली पाहिजे की कोणताच संकल्प कशासाठीच मनात नाही राहायला पाहिजे. तर मग ते सध्या ते खूप वरचं झालं का लेवल की त्या तिथपर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे? सांगतो. छान. तो श्लोक मी पण लिहून घेतलाय, परंतु तो मुद्दामून तो इथे घेतला नाही. त्याच्या मागचं कारण असं सांगतो, ज्या वेळेला जो संकल्प कामातून उत्पन्न होतोय, कामाच्या मुळाशी वासना आहे. संकल्प हे सतत निर्माण होतच राहणार आहेत. पूर्ण संकल्पातून जर मुक्ती व्हायची असेल तर पहिल्यांदी आपल्याला व्यष्टी धर्मातून मुक्ती घ्यावी लागेल, मग समष्टी धर्मातून आणि मग सगळ्या धर्मातून. मग माझी अटॅचमेंट कशाशीच नाहीये.
आणि मग ज्या वेळेला ही जीवदशा आत्मदशेमध्ये विलय होतो तिचा, त्यावेळेला मी एका विशिष्ट कर्तव्याकरता जी एका विशिष्ट रोलशी अटॅच्ड आहे त्याच्यातून मी पूर्ण मुक्त असते, कारण मी कशातच नसते. जोपर्यंत तुम्ही एखाद्या रोलशी बांधील आहात तोपर्यंत तुम्ही एका कर्तव्याला बांधलेले आहात, आणि कर्तव्य असेल तर त्याला कर्मयोग साधणं हे क्रमप्राप्त आहे. मग म्हणून आपण दोन सोपे शब्द बघितले की आपण गोष्टी बायपास तर करू शकत नाही, मग त्या जास्त उपयुक्त करू उपभोगापेक्षा. काम असेल पण त्या कामाचा आधार लोकांच्या उपयुक्ततेकरता बनवता येईल का? कारण मी माझ्या रोलमधून मी माझ्या कर्तव्यातून सहजासहजी सुटू शकत नाही. त्याला सुटायला त्या पद्धतीची, त्या तीव्रतेची साधना, तपश्चर्या, तात्विक बैठक हे सगळं पाहिजे, जे संसारातून मुक्तीच्या दिशेने घेऊन जाईल. मग तो मार्ग जर निवडायचा असेल तर मग आपल्याला जसं कृष्णाला सगळ्यांनी नावं ठेवली, पण त्यांनी त्या काळाकरता जे योग्य होतं ते केलं. कृष्णाचा जो जन्म आहे तो काल संक्रमणाच्या काळामध्ये घडला, म्हणून त्याचं नाव कृष्ण ठेवलं. जे आकृष्ट करून घेतं ना ते कृष्ण. मग ज्या वेळेला द्वंद्व आहे, ज्या वेळेला काही कळत नाहीये, त्यावेळेला सगळ्यांना काय योग्य आहे की जिथे भीष्मांना सुद्धा धर्माचं, कर्तव्याचं पालन करताना थोडी तारांबळ उडाली, ते बायफर्केशन करता आलं नाही, अशा सगळ्यांना यथायोग्य मार्ग दाखवण्याकरता कृष्णाने गीता सांगितली. परंतु त्यातला जो कामाचा जय आहे ना, तो कसा जगायचा हे प्रभू रामचंद्रांनी आपल्याला मानवी देहामध्ये येऊन करून दाखवलंय. त्यांनी वासनांना स्वाधीन केलं, कामालाही स्वाधीन करा आणि तो तुमच्या आजूबाजूच्या लोकांकरता अधिक उपयुक्त करा, त्याचा उपभोग घेण्यापेक्षा आणि त्याची उपयुक्तता वाढवण्यातून त्या संकल्पाचा वापर करा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या रोलमध्ये आहात, जोपर्यंत तुम्ही तुमच्या कर्तव्याशी बांधीलात, तोपर्यंत तुम्हाला संकल्पातून मुक्ती शक्य नाही. बरोबर. आपण सर्व जे गृहस्थाश्रमात आहोत त्यांना अजिबातच शक्य नाही ना? नाही. काय आहे, कारण तुम्ही ऑलरेडी काहीतरी कमिट केलंय. तुम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारलाय का? तुम्ही संन्यासाश्रम स्वीकारलाय का? तुम्ही स्वीकारा, देन यू गो अवे फ्रॉम ऑल युअर कमिटमेंट्स. इफ यू हॅव ऑलरेडी कमिटेड टू समवन, देन फुलफिल युअर कमिटमेंट फर्स्ट. कृष्णाने उभ्या आयुष्यात कोणाला कुठलीही कमिटमेंट दिलेली नाही. त्यांनी तुमचं कल्याण साधेन एवढंच सांगितलंय. ज्यावेळेस अर्जुन गेला आणि दुर्योधन गेला, त्यावेळेस त्यांनी हे नाही कमिट केलं अर्जुनाला की मी तुझ्या बाजूने येतो, तू युद्ध जिंकशील. ही नेव्हर कमिटेड एनिथिंग टू एनीवन, बट ही सेड आय विल टेल यू विच इज अप्रोप्रिएट थिंग टू डू, whether to do it or not to do it, it will always resides with you. ते करायचं का नाही करायचं हा चॉईस तुझ्या जवळ आहे, कारण ते कर्तव्य तुझं आहे. बरोबर. यथेच्छसी तथा करू. करेक्ट, बरोबर आहे की नाही? धन्यवाद. अजून काही प्रश्न आहे? हो, आणखीन एक छोटासा प्रश्न चालेल का विचारलं तर? विचार ना, किती प्रश्न विचार. श्रेयस आणि प्रेयस असं विचारतो ना, आणि स्पेशली हे सेल्फ इव्हॅल्युएशन वगैरे जेव्हा करावं लागतं, तर कोणी कोणी ना काम करण्यात खूप छान असतात आणि कोणी कोणी ते इव्हॅल्युएशन फॉर्म भरण्यात, खूप सुंदर भाषा वापरण्यात किंवा दाखवण्यात मी काय केलंय, पण जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही ना तुम्ही काय आहात, तुम्ही काय केलंय, तोपर्यंत तुमचं अप्रेझल तसं होत नाही. पण मी एकदम खूप बेसिक प्रश्न आहे, जसं आपण म्हणतो
की कृष्ण आणि अर्जुन दोघं मित्रच होते, भाऊ पण होते. पण अर्जुन त्याला प्रश्न विचारतोय, इरिटेट होईस्तवर विचारतोय. पण जेव्हा श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलं तेव्हा यांनी हात जोडले आणि शरणागती स्वीकारली आणि भक्ती स्वीकारली. तर जोपर्यंत स्वतःच दाखवत नाही ना, म्हणजे चमत्काराशिवाय नमस्कार नाही म्हणतात, तसं मला थोडंसं वाटलं. जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं तेव्हाच त्यांनी भक्ती त्याची स्वीकारली आहे. तसंच हे अप्रेझल मध्ये जर तुम्ही काय काय करताय ते खूप असं प्रेयस असलं तरी खूप दाखवावं लागतं की मी काय करतोय, मी हे केलंय, मी ते केलंय, ते केलंय, कसा मी संस्थेसाठी उपयुक्त आहे वगैरे. त्याच्याच नंतर तुमचं छान अप्रेझल होतं, नाही तर नाही होत. सगळ्यांना माहित असतं प्रत्येक जण काय काम करताय, पण ते दाखवावं पण लागतं. बरं. आता मी मुंबई सारख्या ठिकाणी मी काम करतो आणि तसं बघायला गेलं तर थोडं माझं फील्ड रिस्की आहे. रिस्क अशा करताय की जसं सूर्य आला ना की तो प्रकाश जाणवतो, तसा माझा काहीसा हम्म. रोल आहे. जर त्याच्यात काम घडलं नाही ना तर त्याचा हम्म. इम्पॅक्टच दिसत नाही. हम्म. आणि मग त्याचा जर इम्पॅक्ट दिसला नाही ना हम्म. तर मी काम करत नाहीये किंवा मी काम करतोय हे मला सांगायला नाही पडत. कारण माझा रोल ते सांगून जातं. कारण कंपनीच्या कामावर त्याचा कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट जो लिंक करायचा असतो ना तो दिसत नाही. हम्म. सो मी काय काम केलंय ह्याच्यावरून माझं हे कर्तव्य आचरण झाल्यामुळे काय इम्पॅक्ट झालाय, ज्या हेतूने कंपनी काम करतेय. कारण प्रत्येक ऑर्गनायझेशन, कुठलीही संघटना हा लोकांचा गुणसमुच्चय एका विशिष्ट हेतूने एकत्र आणलेला असतो. त्या हेतूशी लिंक्ड माझं कर्तव्यपरायणता असेल तर तो इम्पॅक्ट दिसतो, तो दाखवावा लागत नाही. फक्त माझं काम त्या ऑब्जेक्टिव्हशी लिंक्ड नसतं म्हणून दिसताना पसारा दिसतो, पण त्यांनी ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होताना दिसत नाही. ऑब्जेक्टिव्हला जर पूरक असेल, जसं माझी कंपनी ही मुलांना शिक्षण घेण्याकरता पैसे देते आणि माझं काम असतं की जास्तीत जास्त लोकांना याची माहिती मिळावी. मग आता माझं काम काय आहे की बाबा जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे. मग माझ्या कामाचा इम्पॅक्ट काय दिसेल की आमच्याकडे जास्त लोक आली का. जर आमच्याकडे जास्त लोक आली तर सौरभनी बाबा काहीतरी काम केलेलं आहे म्हणून लोक आलेली आहेत. पण आमच्याकडे लोकच आली नाही म्हणजे सौरभ त्याचं काम करत नाहीये. स्वतः लक्षात, म्हणजे सौरभने बोलो अथवा न बोलो त्याचं काम बोलत असतं. सो मी जे काम करतोय ते काम काय बोलणार आहे ह्याच्याविषयी आधी माझ्या मनात सुस्पष्ट कल्पना आहे का. बर, आता ही लोक आणण्याकरता मला 100 वेगवेगळ्या पद्धतीची कामं करावी लागतील. त्या कामाचा फापट पसारा खूप असेल, बट बॉटम लाईन प्रश्न एकच असणार आहे, लोक आली का नाही आली. लोक आली तर मग तुझी 100 कामं करतोय ती उपयुक्त आहेत. लोक आली नाहीत, तू 100च्या ऐवजी 1000 कर. सिंपथी तू तुला की येस तू खूप छान काम, खूप काम केलं, खूप कष्ट करतोस. सो माझ्या कामाचा जोपर्यंत कंपनी ज्या दिशेने जाते, ज्या उद्दिष्टाने काम करते, त्या उद्दिष्टाशी जोपर्यंत माझं काम आणि माझ्या कामाचा इम्पॅक्ट, माझ्या कर्तव्याचा इम्पॅक्ट लिंक्ड नाही आहे ना, तोपर्यंत मी कितीही काम केलं तरी ते फक्त पॅकेजिंग प्रेझेंट करण्यासारखंच नाही. लक्षात येत आहे. दुसरं, अर्जुन आणि कृष्ण संवादामध्ये अर्जुनाच्या मनातल्या शंकांचं निरसन करण्याकरता अर्जुनाचा कृष्णावरती परिपूर्ण विश्वास होता, त्याकरता त्याला विश्वरूप नाही दाखवलं. त्याच्या मनातले जे त्याच्या कर्तव्याविषयीचे जे संशय होते ना, की मी खरंच माझ्या आप्तेष्टांचा विनाश करतोय आणि तो मी करतोय, त्याचा मी इगो त्याचा मध्ये आडवा येत होता,
त्यावेळेस त्याला विराट रूप दाखवलं की अरे बाबा, तू करतोय ही सुद्धा मिथ्या आहे, कारण तुझ्यातूनही काम करणारा मीच आहे आणि त्यांच्यातून काम करणाराही मीच आहे. या दोन्ही ठिकाणी मीच आहे आणि मीच प्रेरणा देतोय. फक्त या काळामध्ये काय टिकलं पाहिजे. जसं शेतामध्ये तण पण येतात आणि भाजी पण येते, पण शेतकरी ठरवतो की तण बाजूला काढायचा आहे, कारण तणाची आता आवश्यकता नाहीये, भाजीची आवश्यकता आहे. तसं ते परब्रह्म स्वरूप, ज्याला हिरण्यगर्भ असं म्हणतो आपण, ज्याला कारण महाकारण असं पण म्हणतो आपण, ते ठरवतं की आत्ता कुठला रोल, काय गोष्टी या संपूर्ण पटलावरती, या सगळ्या मानसावरती किंवा या जीवन गंगेला आत्ता या क्षणाला काय अनिवार्य आहे, काय आवश्यक आहे, आणि त्यानुसार सगळ्या गोष्टींची रचना, त्या गोष्टींनी या सगळ्या सृष्टीचं रिअलाइनमेंट होत असते. आता हे युद्ध वगैरे हे जे काही चाललंय, कधीतरी आपण याच्यावरती चिंतन करू की हे संपूर्ण वैश्विक रचना पुन्हा रिअलाइन होतीये. अच्छा. हे सगळं गोष्ट आपण पुन्हा मनुष्यजात एका खूप मोठ्या संक्रमणाच्या उंबरठ्यावरती उभे होते. यथावकाश आपण बोलू त्याच्यामध्ये, पण समर्थांनी त्या विषयाला स्पर्श केलेला नाहीये. आपण दुसरा विषय ज्यावेळेस हाताळू, साधन संपन्न चतुष्टयता, त्याच्यावरती आपण ज्यावेळेस बोलू त्यावेळेस या सगळ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं असं चिंतन करता येईल. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? 4 मिनिटांनी ही लिंक डिसेबल होणार आहे, तर आपण प्रार्थना म्हणून घेऊयात आणि मग कोणाचे प्रश्न असतील, कारण आज आपण इथे थांबणार आहोत. 7:47 झालेले, आपण इथे थांबणार आहोत, त्यामुळे प्रार्थना म्हणूयात आपण. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा ओम शांति है, शांति है, शांति है. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आपण सर्वजण आलात म्हणून हा स्वाध्याय संपन्न झाला, त्याकरता सगळ्यांचे धन्यवाद. आणि आपण रविवारचा स्वाध्याय आज शनिवारी घेतला, कारण उद्या रविवारी आश्रमामध्ये 34 मुलांचं उपनयन संस्कार शिबिर संपन्न होत आहे. त्याकरता मला आणि देवश्रीताईंना आश्रमामध्ये जायचं आहे. जीवनातल्या 16 प्रमुख संस्कारांपैकी उपनयन हा सगळ्यात महत्वाचा संस्कार असतो, ज्याच्यातून ब्रह्मचर्य व्रताची आचरणाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सुरुवात होते. त्यांना गायत्रीची दीक्षा मिळते. तर हा कार्यक्रम असल्यामुळे आपण आज खरं प्रीपोन केलंय. त्यामुळे तुम्ही सगळेजण आलात या लास्ट मिनिट चेंजला गृहीत धरून, त्याकरता तुमच्या सगळ्यांचे मनापासून खरंच आभार. थँक्यू, धन्यवाद. पुढच्या रविवारीच आपण भेटणार आहोत, पुढच्या शनिवारी नाही.
पुढचा स्वाध्याय पुढच्या रविवारी असेल. आणि जर आम्ही एक प्रश्नाची लिंक शेअर करू, कोणाला प्रश्न असतील तर त्या लिंकवरती सबमिट करा आणि आपण सगळे प्रश्नाची उत्तरं देऊयात. थँक्यू. जय गुरुदेव. पुढच्या रविवारी सगळेजण भेटू. बाय.